जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या भोंगळ कारभाराचा अनुभव पुन्हा एकदा केळी उत्पादक शेतकऱ्यांना आलेला असून पीक विमा कंपन्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. सन 2022-23चा पीक विमा हा सप्टेंबर 2023 पर्यंत शेतकऱ्यांना मिळणे बंधनकारक होते. तसे न झाल्यास 2019च्या केंद्र शासनाच्या शासन निर्णयानुसार 12% व्याजानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक होते. परंतु तसे झालेले दिसून येत नसून 2024चा केळी पीक विमा जाहीर झालेला आहे. परंतु अद्यापही 22-23चे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्यामुळे शासन प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी कीड उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जिल्ह्यामध्ये आहे. त्यातच ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा सप्टेंबर 2023ला मिळाला पाहिजे होता त्यांचं फक्त अप्रूव्ह स्टेटस दाखवून त्यांना फक्त कागदी घोडे नाचवले जात होते. प्रत्यक्षात मात्र हजारो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित असून त्यातच आता काही 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. शासन निर्णयानुसार थंडी व अतिउच्च तापमानाचे 60 ते 68 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी जमा होणे बंधनकारक होते. परंतु ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र हे 2 एकर आहे, म्हणजे हेक्टरला थोडं कमी, त्याला नियमानुसार 50 ते 55 हजार रुपये मिळणे बंधनकारक होते. अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र 1.25 एकर आहे, म्हणजे अर्धा हेक्टर, त्यांना 35 ते 30 रुपये मिळणे बंधनकारक होते. अशा शेतकऱ्यांना 2,000, 3,000, 5,000 रुपये देऊन विमा कंपन्यांनी अक्षरशः शेतकरी थट्टा केलेली आहे. विमा कंपन्यांच्या या निगरगट्ट कारभाराला शासन व प्रशासनाकडून एक प्रकारे पाठबळ दिलं जात असल्यामुळे विमा कंपनीची दादागिरी वाढत आहे. याबद्दल काही शेतकऱ्यांनी आमच्यासह तहसीलदारांना, कृषी अधिकाऱ्यांना, विमा कंपन्यांना जाब विचारला असता तुम्ही इथे तक्रार करा, तिथे तक्रार केला असं सांगितले जाऊन कागदी घोडे नाचवायचे पुनश्च सांगितले जात आहे. त्याचं विषय म्हणजे चूक विमा कंपन्यांची, शासन निर्णय शासनाचे अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे व सगळं करून घेण्याचं काम जिल्हा तक्रार निवारण अधिकारी, जिल्हाधिकारी यांचं असताना सुद्धा विमा कंपन्या दादागिरीने हे असं करून शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत आहे. त्याच्यामुळेच ह्या वर्षी विमा काढण्यामध्ये शेतकऱ्यांनी निम्मी घट झालेली आहे. त्याच्यामुळे ही विमा कंपनी जी शेतकऱ्यांची थट्टा करत आहे त्यांना नियमानुसार, शासन निर्णयानुसार, करारानुसार पैसे देत नाही. या विमा कंपनीकडून जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कोणतेही कागदी घोडे नाचवण्याचे नाटक न करता प्रत्यक्षात नियमानुसार जी असेल ती मदत द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन व प्रशासनाच्या विरुद्ध तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देत आहोत.